जय जय रघुवीर समर्थ मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ ओ महाराज ओ महाराज ओ महाराज रे महाराज 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 कंस आणली कंस फक्त एकच बाकी सगळी गोर गिरवणं वाटत जसे आपल्या आज्ञा महाराज ओ महाराज महाराज माझी एक इच्छा आहे हे सगळं घरदार सोडून आपल्यासारखं साधू महाराज व्हावं असं मला वाटतं महाराज कल्याण माझं बी एक मागणं आहे महाराज बोल मनी योजलेल्या माणसासंग माझं लगीन व्हावं असा आशीर्वाद द्या महाराज महाराज मी तुम्हाला आधी भेटलो आधी माझी इच्छा पुरवेल असा आशीर्वाद द्या मला अगोदर मला सांगा महाराज तू तिकडे म्हशी वाळायला जा तू तिकडे कंस तोडायला जा महाराज मी तुम्हाला पहिले भेटलो पहिला माझा हात बघा बघा अगोदर माझा हात बघा महाराज माझा 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 हात बघा माझा हात बघा माझा हात बघा माझा हात बघा महाराज माझा हात बघा मला ज्योतिष येत नाही घरी कामधेनू पुढे ताक मागे हरी बोध सांडून बेवाद लागे करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ यांचे या टायमाला टपकायचं तुझं काही नडलं होतं का मी बी तेच म्हणते काय म्हणती इथं माझ्या जिंदगीचा सवाल होता दौलू लगीन म्हणजे तरी काय दोघांच्या जिंदगीचा सवाल असतो दोघांच्या हा. दुसरा कोण तुझं भूत मी भूत तू तर जाऊन दे नाम म्हणे तुका म्हणे नाथाळाच्या माथी तुला नाही कळायचं तुला नाही कळायचं दौलू ए दौलू का जाऊ दे की मला घरला आई वाट बघत असेल कंस घेऊन जायचे मला मग जाऊ की संगतीनं जोडीनं दोघांचं भी घर शेजारी शेजारीच आहे म्हणूनच तू माझ्या बरोबर नकोयस जा पळ कुठ जा तुझ्या म्हशी वाट बघत असतील त्यांच्या बरोबर जा पायंटाचा मुद्दा म्हणजे उगाच ममई सोडून या गावड्यात आलो असं झालं बघ मला हार्या अरे जयसिंगा असं का बोलतोस तू हे तुझं मूळचं गाव तू मूळचा या गावचा जमीनदार काय पांडवा हा नाही आता तुझी जमीन नाही राहिली समजा वाडा जमीन दोष झाला लोकांनी वाड्याचं आड नेऊन निघलं तरी तू मूळचा जमीनदार की नाही मला सांग हा आता मुंबईला एवढा गेला शेना झाला मुंबईत बेकार झाला म्हणून इथं आला तरी पण तू इनामदार आला माझ्या ध्यानात अरे पण पाहुणा मी तुमचा कोंबडी आणि मटणाचं राहू द्या पायंटाचा मुद्दा म्हणजे निदान चहा आणि भजी तरी द्याल की नाही काय राव वार्ता करता येडे जातील तुला दात आहेत का दात हे काय दाताव मारायला पैसा नाही आमच्याकडे पार्टीची वार्ता करतोय गणपत तुझ्याकडे काय आहे का तुमची तीच आमची गत आईला सगळे कडके राव तुम्ही अरे पण थोडीले कोठार धन्याचा हा माल मी तो हा माल बारवाही समोर बघ दौलू येतोय त्याच्या डोसक्यावर मक्याचं वजन दिसतं ठरलं का मग काय समजा मका लाटायचा आणि अर्धा खायचा आणि अर्धा बाजारात नेऊन विकायचा पायंटाचा मुद्दा म्हणजे पार्टी करायची जय नागराज आला काय रे येतोय वासुदेव आला 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 जय नागराज जय नागराज जय नागराज वासुदेव हरी जय नागराज जय नागराज जय नागराज जय नागराज या दौलतराव या हे पाहुणं कोण म्हणायचे यांना ओळखलं नाही होय नाही बा हे जयसिंगराव आपल्या गावचं इनामदार कालच ममेश ना आलं राम 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 तुमचं पालथं पडून काय चाललं होतं हा ते काय झालं मागच्या वेळात एक नागराज बाहेर आले नागराज असल नागराज आहेत हा आम्ही त्यांची पूजा केली त्यांना दूध पाजलं आणि दूध प्याल्याबरोबर महाराज जे आज जाऊन बसले ते बाहेर यायलाच तयार नाही काय होय 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 मग निघू का दर्शन हा घ्या ना हा तुम्ही घेऊ शकता दर्शन तुझ्या आईला वजाचं काय करू अरे वजाचं सोडा राव वज एका मिनिटात खाली होईल काय मान्या आता करतो की असं
हा घ्या दर्शन घ्या पण हे बघा 9 नागराज आहेत 9 प्रदक्षिणा घालायला पाहिजे. घालतो. हा पॉइंटरचा मुद्दा म्हणजे गी, गी, गी. एक, दोन, तीन. जय ना. मला काय म्हणलं? उलटी उलटी उलटी. हा मग चार, पाच, सहा, जय नागराजा. सात, आठ, 9. जय नागराजा. बर चल तू आता घरात. या या काय म्हणा तुमच्या मुळात पुण्यकर्म घडलं. कसलं रान काय कंस देऊ काय ए संकष्टी आहे आमची. असं होय. मग बेसन बेस. तुमच्या बायली पोत पहिले परत जड झाले की हो. मग नागराजाची कृपा आहे. अंश वाढले असतील. वाढले असते. बेताना बेताना वाढले. बेताना लय वजा आहे वाढले. सावकाचा. पॉइंटरचा मुद्दा म्हणजे जगात अशी खुल्या डोसक्याची आणि भोळ्या मनाची माणसं असतात म्हणून आपल्यासारख्याच फावत. हा अरे हा, आज लय लवकर आलास ते. हा ह्यो काय तुझ्या मोहरच आलो. अरे पण कसं? हा मालक म्हणाल काय? चल छटाके उसाला पाणी उद्याला द्या. म्या म्हणलं उद्या तर उद्या. आलीस? आणि आमचं खुळ कुठं आहे? अजून आला नाही? दौलू तर कवाच निघाला शेतावरनं. मी आडवाटेने आले. मग सरळ वाटेनं ह्यो कुठे चुकला? अगं आत्ती मला वाटतं तो परत रामदासी बुवाच्या माग गेला असेल. रामदासी बुवा? हा. ह्यो कोण रामदासी बुवा? ऐक तर एक रामदासी बुवा येत होता गावाकडं. हा. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. बरोबर आहे. बरं पुढं पुढं एवढ्यात दौलती धावत धावत महाराज 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 करत पाया पडला आणि म्हणतोय कसा? महाराज ओ महाराज हे सगळं घरदार सोडून आपल्या वाणी साधू महाराज व्हावं असं मला वाटतंय. आता मग गेला की काय राग फासून जाते कुट्ट. महाराजांनी साप धुडकावलं आणि काय म्हणलं माहितीये? काय? घरी काम धेनू पुढे टाक. हा जावा तावा माझी नक्कल करण्यापरस तुझी अक्कल पुढे धावत नाही काय? नाना तुमच्या पोरीला सांगून ठेवा याचे परिणाम लई डेंजर होतील. हे टोनग्या कुठं होतास रे इतका? तुला सांगितलं होतं ना त्या वाण्याला ही कंस देऊन गुळ आणि राखेल घेऊन यायचंय म्हणून. अगं 5 दिवसांत 13 कंस आहेत. घे मोजून. ही तुझी 5 दिवसात 13 कंस होय ना? काय हो माझ्या कंसाची दगड कशी झाली? दौलतराव वाटेत कुठे थांबला होता याद करा की जरा. नाही काय उमगतच नाही. बया 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 असलं काम पोटाला येण्यापरीस एखादी शेळी पोटाला आली असती तर 2 वेळेचं दूध तरी मिळालं असतं. रोज तुमची पूजा केल्या बिगर तोंडात पाण्याचा थेंब घेत नाही. रात्री भजन केल्या बिगर मी झोपत नाही. मी असा तुमचा काय अपराध केला होता? काय अपराध केला मी तुमचा म्हणून माझ्या सगळ्या कंसाची दगड केलीत तुम्ही? नागदेवाला उलटी प्रदक्षिणा घातली होती पण मी लगेच माफी मागितली होती तरी तुम्ही माझ्या कंसाची दगड केलीत. का केलीत? बोला की आता बोला की तुम्ही. देव काय बोलणार कप्पड? या देव देवाच की नाही तुझं टळक फिरले. समजा घराघराचं वाटोळ करायला निघालाय. एक दिवस हे समजा फोटो नेऊन हिरीतच टाकते नाहीतर तुला 4 दिवस उपाशी ठेवते. मला उपाशी ठेव. आता चहा दे ना पोटभर. सांगितलं ना काय मिळणार नाही.
खरात गोडवर चहा सुद्धा मिळत नाही. मर्जी तुझी. बघा दिसरात मरमर मरतोय आणि घरी येऊन मार खातोय. काय हरकत नाही. असल माझा हरी दिल बाजल्यावर ये. देवा हा काय चमत्कार केला तू. अगं देव प्रसन्न झाला. तिने चहा पाठवलाय बघ. एक सोडून 2 कप आहे. ये तुला खूळ लागले म्हणून देव प्रसन्न झाला. त्याने चहा पाठवला. अरे त्या शेजारच्या गदडीनं आणला तर. अगं धोतर आणके. अरे आणते की. वासुदेव हरी पांडुरंगा हरी. अगं आंघोळ कुणी केली आणि धोतर कोणाला देतेस. फुळी कुठली. पांडुरंगा हरी वासुदेव हरी. आण पांडुरंगा हरी वासुदेव हरी. ये बघ माझी भाकर बांधून दे आणि म्हशीला वैरण घाल. जा ये बघ ध्यान दे नाही तर म्हशीला भाकर घालशील आणि मला वैरण बांधून देशील. तुझं ध्यान नसतं हल्ली. जा आरत्याच्या पांडुरंग हरे वासुदेव. दौलू उठ बाबा. न्यारी कर आणि शेतावर जा. तशी पहिली भाकरी झाली. ए आयशी फुट्या नाही. उठ की. कुणी सांगितलं होतं रात्री भजनात जायला. एक तर देवा भरण नाव धरून बसलेला नाहीतर झोपलेला. विठ्ठला वासुदेवा. अरे उठ की. तू जाईस तर पाखरं शेतावर न्यारी करतील की. आता उठतोस का नाही. 4 आता गुमान उठून शेतावर जातोस का नाही. माझ्या भाकरी बी झाल्या. अगं पण 2 भाकरी मला न्याहारीला 2 दुपारच्या जेवणाला. आणि तुला तू तर 4च भाकरी केल्यास. आखरीतच की. तू तर डराडूर झोपलेला. आणि तुला कसं कळलं मी 4च भाकरी केल्या. सांगू कोणाला सांगायचं नाही. तुझ्या कानात सांगतो. माझ्या कानात येऊन कर्ण पिशाच्यानं सांगितलं. नाना काय अगोदर माझ्या दौलूला बघा. काय झालं. काल रात्री तर बरा होता. फ्ल्यू का मलेरिया. ऐका तर दौलू झोपला होता. बर. मी त्याला बळबळ उठवला. तर म्हणतो कसा. अरे तू 4 भाकरी केल्या. अव बरोबर ओळखलं की. हा झोपत असताना काय म्हणता. तर मी खोटं सांगते. म्हणतो कसा. मला कर्ण पिशाच्याने सांगितलं. असल नेहमी देवदेव करतो. तो का म्हणे नामा म्हणे म्हणतो. हा अंगात करण पिशाच आलं असेल. ना कसलं करण पिशाचे घेऊन बसलाय डोंबलाचं. आणशे दौलूरावाच्या देवदेवपणाची नेहमी थट्टा करत जाऊ नगस. अग त्याच ते न्यार आहे. तो देव माणूस आहे. हा त्याला भविष्य भी उमगत असल आणि भूत भी. असं तुम्ही थांबा इथंच. मी परीक्षा घेते. ए आईवाल्या अदुगर वरी माझ्या पदरावर काय हाय ते. तुला सकाळी सकाळी काय पोर खेळ सुचलाय. पदरा खाल्लं तू काय ब्रह्मांड घेऊन येणार आहेस काय. बरमण म्हणजे
आईने नुसत्या भाकऱ्या करून ठेवल्यात. मला म्हणाले न्यारी करून शेतावर जा. आता त्या कोरड्या भाकऱ्या सगळं काय खाऊ मी? अजून बाई कोंबडीचं अंडा असतं तर देते का खायला? तुझा चेहराच सांगतोय. तेनी बराबर वळिकलं ना? काय पार्वतीबाई, काय सोडताय मगा धरणं? रात्री तमाशाला गेलेला तुमचा नवरा हरिभट. काहीतरी बोलू नको. माझी न ठरवली ग. न ठरवली तू शोधते. पाणी आणताना वाटेत पडली असेल म्हणून इथपर्यंत शोधत आले. त्यात काय झालं? सापडेल. नस नाही मिळाली तर मामांनी भाजून काढतील. माहेरी सुद्धा पाठवतील ग. उगी उगी पार्वती रडू नका. ते बघ दौलती चाललाय. ते बघ. अगं त्याला ईद द्यायची. आईला टीव्हीची केस कळवा आणि 1 आणि 3 शून्य मिळवा. आईला पाहिलं का कशी माणसं आहेत. देवाची केस मागतात आणि एकावर 3 शून्य मिळवतात. दौलू हा ए दौलू हा? दौलू ही काय म्हणते बघ. हो. काय वहिनी माझ्या कशाला पाया पडताय? माझी सोन्याची न ठरवली हो. हा? मग काय मी घेतली काय? घेता का झडती घेता? तसं नव्ह. कंच्या दिशेला गेली ते सांग. नथ नाही घावली तर बिचारीला घरात घेणार नाही. तुम्ही काय शहाणे आहे का खोड्या आहेत? आईला माझी शिळी सुद्धा सांगल नथ सोनाराकडे मिळते म्हणून. खोड्या कुठल्या? मन सज्जना भक्ती पंथीची जावे. काय बोलला ग? तो असंच कोड्यात बोलतो. अगं माझ्या पदराड कोंबडीचं अंड होतं. त्याला ह्यो बर्मन म्हणाला. पण आता मी काय करू? तू चल सोनारकडं. ही नथ मीच करून दिली तुझ्या बायकोच्या लग्नात. होय म्हणून तर तुमच्याकडे इकायला आणली. पॉइंटाचा मुद्दा म्हणजे पैसे किती देणार ते विचार. बाबराव पैसे किती देणार? 500 रुपये देईन. काय राव सांगताय? 1000 रुपयाला आम्ही तुमच्याकडून नथ करून घेतली. तुम्ही आम्हाला 500 रुपये देणार होय? अहो काय झाले की निम्मी किंमत. हो बरोबर. ही माझीच नथ. बाबराव पैसे. बाबराव पठाण. बाबराव पैसे. धनुद्राणी बरोबर ही माझीच नथ. अगं हे पार्वती वहिनी हे बघा माझा बघा मी तुझा नाही अगं म्हणजे नथ कुठं घावल हे दौलतरावानं बराबर सांगितलं. होय. काय म्हणतीस काय? खरी मजा तर पुढे झाली नाना. काय झालं? हरिभट नथ वापणार हा. इतक्यात पार्वतीने धडप घातली बर. आणि नथ घेतली. तेव्हा हरिभट बायकोला म्हणतो कसा? हे बघ आता मी नथ घाण टाकतो मग सोडून आणतो. हा मग त्यावर पार्वतीबाई काय म्हणली? काय म्हण? आता मी नथ नाही देणार. तेव्हा तो पान थुक्या जयसिंगा काय म्हणला ठाव हाय? काय म्हणला? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे हरी तुझ्या बायकोच्या हंतरुणातली नथ तू इथं आणलीस. हे दौलूला कसं उमगलं काय? तेव्हा मी मोरे झाले म्हणाले आमच्या दौलतरावासनी इद्या येत्या त्यासनी भूत भविष्य समद कळते. हा पोरी कसं काय हेरतीस? समद्यांच्या अगदी हुबहूब नक्कल करतीस. त्यांची भाषा बी बोलतीस. भटाची वाण्याची शिकलेल्या माणसांची सुधीक. अति शिकलेल्या माणसाची सुधीक नाही मग शिकलेल्या माणसाची देखील. असं होय. खरंच नाना शहरात राहत असतील तर नाटक सिनेमात नाव कमवलं असतं बघ. पुरं झालं कौतिक पोरीचं. बहुरुपयाचा धंदा करायचा नाही आमासनी. त्या परास पोरीला पदरात कवा घेतीस बोल. ते दौलूला विचार. नाना काय सांगता आईला? अहो हिला पदरात घ्यायचं म्हणजे आईचं लुगडं फाटणार नाही का? तसं नाही. मग? पदरात घ्यायचं म्हणजे 80च्या लग्नाचा विचार मांडित होतो. हिचं लग्न होय. टाका करून. पोरगा चांगला बघा बर का. उगीच दारुड्या जुगार बिगार खेळणारा बघू नका. अहो नामा म्हणजे तुका म्हणे. अरे देवदेव करणारा आहे. असं का? सारखं तोंडात नामा म्हणे. हा, तेच म्हणतो मी. लवकरात लवकर बार उडवून टाका. तुमच्या मागली पिरपिर जाईल बघा. रखबाबाई तुझा पोरगा लई भोळा आहे बघ. लई खरंच येडा आहे. त्याला काय म्हणजे काय कळलंच नाही.
यार कोण आहे हे अरे कोण तू काय करतोस इथं मठात? आणि तुम्ही काय करता हित? मी ध्यान करतोय. कुणाचं? माझं? हा, तुझं ध्यान करायला मी काय येडा आहे का? मी देवाचं ध्यान करतोय. असं काय करताय? तू आव जाऊ का म्हणते पण? मग नवऱ्याला काय आरतुरा म्हणायचं असतं? नाही. नवरा? कोण कोणाचा नवरा? तू माझा नवरा. मी? कोण म्हणता असं? काल आती नाही का म्हणत होती काय तुझं लग्न माझ्याशी ठरलंय म्हणून? फुल लागले त्यांना. मी लगीनच करणार नाही. मी ब्रह्मचारी राहणार आहे. आपण साधू संत होणार आहे. अरे आपण भय मला शिवायचं नाही. मग म्हणजे म्हणजे अगं ब्रह्मचारी माणसाला बाई माणसाच्या पदराचा वारं चालत नाही, ते खपत नाही. हे बघ, माझी तपश्चर्या भंग करू नको, तुला पश्चाताप होईल. गावला का मासा? कुठे गावतोय मासा? सगळे मासे बाहेर गावी गेलेत वाटतं बहुतेक. हा, त्याच्या नुसतं बेडक्याच उड्या मारतात. बघूया बेडकी तरी मिळते काय. चल जशिंगा, मासा गावला. डौलू संसार संसार जसा तवा चुल्यावर. डौलू देवभोळा. हा म्हणजे देव मासा. चल चल. कुठं चाललाय एवढ्या घाईनं वाईट? थांबा की. आज कुठल्या देवाचं दर्शन द्यायचं? तुमच्यासारखा देव भेटला ना, आणखी कुठल्या देवाचं दर्शन घडवणार आहे? खरोखर तुम्ही पुण्यवान आहात. आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला. आणखी नाव तेवढी पैल तिराला लावा की. तुमच्या त्या भाकरीचं समजा गावभर झालंय. आणि यांच्या बायकोच्या नतीचं सगळ्या जिल्ह्यात झालंय. तालुक्यातले लोक मला येतात विचारायला. तेवढं नावाचं बघा. तुमची नाव पैल तिराला लावायची म्हणजे मी काय करायचं? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे हीच मागव. हा साहेब, एखादा आकडा सांगा की. आकडा म्हणजे तुम्ही जो खेळणार? काय लाज वाटते का वय? अरे पंचमहापातकातलं महापाप तो पैसा काय अंगी लागणार आहे का? अरे तशा मार्गाने श्रीमंत होऊन पंचपक्वांना खाण्यापारात भिका मागा. अरे पण गवलू, तू गप्रे हरबाटा. तू माझ्या आई मोहर मला विचारायला पाहिजे होतस. हे पाहिलंस का? काय काय ही 5 बोट तुमच्या थोबाडावर उठली असती. अरे पंचमुखी परमेश्वराला शरण जा. अरे नामा म्हणे, तुका म्हणे, काहीतरी म्हणे. आयला नुसता आकडा विचारलं ना, पुढे फुगवून गेला. नाही, त्यानं आकडा सांगितलाय. काय? पंचमहापातक. हा, पंचपक्वान. पाचामुखी परमेश्वर. 5 बोट म्हणजे पंजा. अरे काय झालं रे? आई साहेब, कालपासून माझं गाड भरवलं बघा. आता तुम्हीच सांगा, गाडव नाही तो ह्यो कुमार जगायचा कसा? खरं आहे. कुठे दौलती? काय रे जाण्या, गाडवाचे काय माल न्यायला आलास काय? असं कसं म्हणेन मी? ते आपल्या जयसिंगराव ते मला भेटले होते. ते म्हणाले जा दौलत विचार, त्याला विद्या येती. मला विद्या येते? अरे मला विद्या येत असती तर कॉलेजात मास्तर नसतो का झालो मी? नाही, असं बोलू नका दौलतराव. मी तुमच्या पाया पडतो. अरे माझे पाय, माझं गाडव, माझे पाय, माझं गाडव कुठे आहे ते? अरे एवढा काकुलतीला येतोय तर सांग की. विद्या येत असेल तर दडवून ठेवू नये. ते दौलतराव काय खरे नाना? विद्या दडवून ठेवली की ती जाती. सांगून टाका त्याला. सांगू ये इकडे. सांगितलेला उपाय करशील? बिलकुल. ती पहिल्या धारेचं चाललो आता. ये रेंडेल 5 किलो. 5 किलो हेंडेल. समजा गावाला पुढे हेंडेल तू एकटा पिढा का मारशील की तुला? मारून जा की, माझं गाडव तर मला मिळेल. जा तिकडे रानात. हेंडाची मस्त झाड आहेत. 5 किलो काय 1 मनभर पी. बरोबर, मोठी मेहरबानी. अरे जा की. जातो की. तुझा दरवाजा कुठे? हा मिळाला. 5 किलो हेंडेल पितोय.
आबा वेगळं झाड कुठे तू ते काय करत हे जे आडव करते करत काढ काढ अरे येतो माझंच गाडव. अरे वा 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 वा. हे आहे कुठे गेली आहे हे आहे काय झालं वरडायला? हे आई कुठे गेली ते गेले कणस ऐकायला आणि नाना बी गेले कामाला. तुझ्यावर ध्यान ठेवायला सांगितलंय मला. नाही म्हणजे तुला काही लागलं सवरलं तर मला दे म्हणून म्हणाले. काय पाहिजे? मला कशाला काय लागतंय आईला गावात फिरायची मला चोरी झाली सगळं गाव माझ्या मागा लागलाय जेवलं तर आमचा हात बघा आम्हाला इद्दे येते म्हणे यांचं डोंबलं बघायचं तू कशाला असते नाही म्हटलं साऱ्या गावाचा हात बघितलं माझा हात बघते. तुझं काय घोडा का गाडा हरवले ती दोन्ही बी हरवली नाही मग तर एक हरवले. काय काळीज. काळी नाही म्हणजे ते कुठं असेल कुणाकडे असेल सांग की. काळी हरवायची का शेळी बिळी आहे का येडे लय किमती वस्तू असते ती अशी हरवायची नाही काळी लग्नाआधी हे धंदा करतोस पाप पाप केलं तू तेव्हा माफी राय मी चुकलो बाबा मी तुझा बघते असं नाही करणार करशील का नाही देवा मी पुन्हा नाही करणार मला साधू संत व्हायचंय मी पुन्हा बाईला हात नाही लावा करशील का असं काय करतोस येड्यावाने? लगीन तर तूच लांबणीवर टाकलंस. नुसता हो म्हण. हो दारात वरात निघायला वरात निघायला बँड बाजा वाजायला बँड बाजा वाजून टाकी टिकी दौलतराव तुमच्या डोळ्यावर देव बोलला बघा. अहो येण्याच्या वनाचं गाडव सापडला बघा. आई तुमच्याकडे भेट आणली बघा एवढं जरा घ्या बस. झालं तुझ्या मनासारखं जा इथं तमाशा नको जा. बरं चला रे बोला नाही दिवसांनी आला जाईल इनामदार आणि ते पण ओळखीचं गाणं ऐकाय. मग इनामदारला काय समजला तुम्ही हे आणखी पैसे घे 2-3 वेळची उधारी पण राहील. माझं बी 10 रुपये राहिलं आठवत का मागचं उधारी हे बी काढून घे यात ना मग जयशंकराव इनामदार म्हणतात तुम्ही पण कमाल करता म्हणे मस्तानी येडा फुकट खाता काय फुकट नाही काय तुझी पैशाची खानबीन लागली का काय? अगं शेवंता परीस लागलाय परीस दौलूने पंजा लावला आणि 5,000 रुपये खिशात पडला आमच्या. सगळं सांगा की आकडा लागला म्हणून. आकडा पंचमहापातक आता दौलू उद्या आणि काय सांगतोय बघायचं.
दौलूच्या बाबतीत माझ्या मनात वेगळाच विचार आहे. काय? कानकर इकडे सांगतो. कळलं काय? बराबर कळलं. काय कळलं? कुछ करने का आरान आएगा पेड़ पेड़ पाय हा आए पेड़ कुठं पेड़ काय म्हणा दौलतराव, तुमच्यासारख्या माणसानं या गावड्यात कुठत राहणं आपल्याला बरं नाही वाटत बघा. तुम्ही आमच्यावर मुंबईला चला, आम्ही आमच्या खर्चाने घेऊन जातो. का मला काय तिथे नेऊन इकायचा विचार आहे काय? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे 4 दिवस जीवाची ममई करता येईल आमच्या खर्चानं. काय रे? बरोबर काय आहे साहेब? तुम्ही म्हणताय का आता घेऊन जा. अहो तेवढंच मोठं शहर बघणं होईल. नाही, मी तुला आणि माझ्या देवाला सोडून कुठं पण जाणार नाही. अरे देव कुठं नाही बाबा. अरे ममई तर बघायलाच नको. पावला पावलावर बाबुलनाथ, प्रेमनाथ, रामेश्वर, कामेश्वर, शीतला देवी, ललिता देवी, अरे मुंबा देवी तर मिळेल त्याचं पोट भरते. पॉइंटाचा मुद्दा म्हणजे काम मिळतं पोटापुरतं खा. आणि महालक्ष्मी तर एका दिवसात गरीबाला श्रीमंत करून टाकती. कसं जवळच आहे खदडा खदडा. पंचमहापातक. मग काय विचार ठरला तुमचा दौलूराव? मुंबईला तर माझे लई शेट ओळखीचे आहे. मगन शेट तुम्हाला नोकरी सुद्धा मिळून देईल. काय रे? मला नोकरी मिळत? मग 2 दिवसांनी विचार करून सांगतो. येणार का काय? चांगल्या गोष्टीला कसला विचार करायचा? 2 दिवसांनी येतो तवर बोचकं बांधून ठेवायचं. देवा माझ्या आईकडे लक्ष ठेवा बाबा. आहे येतो मी. औक्षवंत हो, सांभाळून राहा. हा नाना येतो. सुखी राहा. जाताय खरं, पण तुमचं हे जाणं आमासनी पटत नाही. का? असं बघा, पोरीचं लगीन एकदा ठरल्यावर ते लांबू नये जास्त. काय रुक्मिणीबाई? आहे मी त्याचा समजा विचार केलाय. त्याचा असा आहे, लगीन केलं की अंगावर संसाराची जबाबदारी पडेल. होय, त्यातनं तुम्ही बघताच आहात, एवढ्याच्या जमिनीच्या तुकड्यावर आम्ही गुजराण करतोय. ते अगदी किती परपंच नेटका केला तरी पण 1-2 पोरं व्हायचीच की. त्यांची पोटं नको का भरायला? त्यासाठी नोकरीचं बघायला पाहिजे, है का नाही? अरे पण म्या नोकरी करतोय की, आता जे काही माझं आहे ते तुमचंच आहे. असं कसं म्हणता नाना? अहो सासऱ्याच्या जोड संसार करू, जगू, लोक ठुकतील माझ्या तोंडावरती. अहो दौलतराव चला की लवकर, गाडी चुकल. आलो. येतो. नाना आणखी कुठे दिसत नाही ती? आत बसले, कावापासून रडतीया. खोलीत आहे बघ ती. मी जाऊन तिची समजूत काढून येतो. होय. नाहीतर मी गेल्यावरती परत रडत बसायची. जावा जावा. आला कुठे आहे? आला कुठे आहे? तो मग तिच्या खोलीत गेला. काय झालं रडायचं? काय झालं? इकडे बघ, इकडे बघ. काय झालं रडायचं? काय झालं? मला भाव वाटते. कसलं वाटतं? मुंबईला गेलास की मला विसरून जाशील. हिडी आहेस. अगं आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी विसरेल का? आणि बघ तिथं आई आहे, आईची तू काळजी घे. मी नाही म्हणून तू जेवणार नाही. तुझ्या एक तब्येतीला जा, मॅडमची पण काळजी घ्या. मी येतो. अच्छा अगं मी 4 दिवसात परत येतो. आता देव देईन नोकरी लागली, महिन्यात पगार घेऊन गेला. पत्र टाकायला विसरू नका. टाकलं पत्र टाक. आला आला. कोण? तुझा बाप. अरे किल्ली कुठे कपाडाची? दागिनेच कपाट गाली खाली.
पॉइंटाचा मुद्दा म्हणजे किल्ली. किल्ली कुठे आहे? किल्ली आईच्या गादी खाली. आईच्या गाडी की माझ्या गाडी खाली? मला वाटतं दोघांच्या गादी खाली. काय कार्टे वाटलं सांगताय? काय काय बाप आहे. दौलतराव हॅलो हॅलो. काय दौलतराव किती वर्षी अरे येतो. सांभाळून राहा. नाना येतो. लवकर या हा. अंश सांभाळून राहा. हा बाबूराव, मातीच्या तेलात भाव नाही, इगरी भरल्या. गोड तेल खायचं. अरे या मालगुजार मगनशेठ आई करत जाशील मसनात. का बे 8 दिवसात पाय 5,000 रुपये देतो पण घेऊन गेला. 4 महिन्याला आला काढ माय 5,000 रुपये आणि वरचे बी काढ. 5,000च्या कसल्या गोष्टी बोलताय शेठजी? 5 लाखाच्या गोष्टी बोला. हातबट्टीची झोकून बिकून आला का? 5 लाखाच्या ना हो 5 कोटीच्या गोष्टी बोला. आपण मसने आहोत आपल्याच जातीतला आहे. म्हणजे आमच्या गावचा आहे हरिभट म्हणतात त्याला. एकाच गावचे. पण सांगायचं म्हणजे शेठजी आम्ही आमच्या बरोबर एक अवलिया आणलेला आहे. आणि पायंटाचा मुद्दा म्हणजे त्याला विद्या येते. विद्या सिनेमातली सिनेमातली हो तो म्हणजे ज्योतिष बघणार बघा. पंचांग भविष्य सांगणार. उद्या काय होणार ते आज तुमच्या कानातून सांगणार. उद्या कोण पळणार आहे, उद्या कोण जिंकणार आहे हे पण सांगतो. आणि तुमचा नशीब एवढा जोरदार आहे शेठजी की येत्या शनिवारी शेवटची रेस आहे. दौलती महाराज, ओ दौलती महाराज. ओ दौलती बुवा. मगनशेठ आहे. पाया लागी महाराज, पाया लागी. माझं काय पाय नाही महाराज, आपण कुठं म्या कुठं पाया पडत. वर बसायचं. मग महाराज लई तारीफ ऐकली तेव्हा म्हणलं गरीब माणसाचा एकदा उद्धार करून टाका. म्हणजे मी काय करायचं? काय करायचं म्हणजे आता कोणता घोडा जितल त्याच्यावर आपल्या एकदा नुसत्या अशा खुणा करून टाका. घोडा आयला गावाकडे गाडव झालं की त्यांचा घोडा आला होय. मला नाही जमायचं. अरे पण का उगा त्यांना नाराज करतो? ही पेन्सिल घेऊन त्या घोड्याच्या नावावर फुली मानमन झाले. वय महाराज लई उपकार वाटले. मग याच्यामध्ये करतो. सोडली 12 नंबरची रूम सोडली. 12 नंबरची रूम सोडली. किती झालं सांगा लवकर लवकर. थांबा सांगतो. 12 नंबर चार्जेस राहिलात ना. 240 रुपये. जेवणाची 90 आहे. आणि आत्ताच्या जेवणाची 40 रुपये लावून टाका. लावून टाक. दौलत शेठ देतील. काय दौलत शेठ? कोण शेठ? ते शेठ आहे. मग काय समजता तुम्ही काय समजता? मी काय केलं ते का? त्यांच्या ड्रेसावर जाऊ नका. लय भारी माणूस आहे. उसाचे मळे आहेत. साखरेचा कारखाना काढणार आहेत. साखरेचा कारखाना? चौपाटीवर. चौपाटीवर रात्रीच्या गाडीनं जाणार. उद्या सकाळी माघारी येणार. आम्ही पुढे जातोय. तिकीट काढायचं. अरे एक टॅक्सी घेऊन ये जा. टॅक्सीला पैसे? तू मालकाकडनं पैसे घेतले नाही? मला वाटलं तू मागून घेतले असतील. पायंटाचा मुद्दा म्हणजे आमच्या मालकाकडे जेवताना पैसे मागितले त्यांना लय राग येतो. पण जेवल्यानंतर पैसे देतात ना. देतात. लय उबदार माणूस आहे. हा नुसतं धोतर सोडा. तुमचं नवा शेठ साहेबांचं. 100-200च्या नोटा बदा बदा खाली पडतात कन्वर्टीस ना. तुम्ही असं करा
तुम्ही एक 100 रुपये देऊन टाका. बिलात लावून टाका काय. मी लवकर. हा त्यांचं ते बसचं तिकीट काढून लवकर जरा लवकर दिलं काय. हा तर आम्ही काय तुम्ही जरा सांगा त्यांना आम्ही रिझर्वेशन करून येऊ. आम्ही तिकीट काढून येतोच म्हणा माघारी. हा आम्ही माघारी आलोच म्हणून सांगा. साखरेचे बळे उसाचे कारखाने. राम राम मगन शेठ. बापा आला 100 वर्ष आयुष्य आहे तू. मरायला बघ तू 5,000 रुपये कर्ज आहे ना ते मग माफ केलं. पण त्या अवलिया दौलत महाराज इथं घेऊन ये. पर लॉज वर जायला मला तोंड नाही शेठची. लडकीला फसवतो मला काय माहिती. नुसतं धोतर झटकलं 100-100च्या 1000-1000च्या नोटा पडतील. आता ढेकून सुद्धा रे धोतरला माणूस सुद्धा चटणी तरी आहे. हरामखोर बाजी बदमाश 4 छोटी चौपाटीवर साखरेचे कारखाने समुद्रात तुझे उतारल्यामुळे थापा मारल्या. माझ्या लॉजचं बिल कोण देणार. काय माहिती याला आपण पोलिसाच्या ताब्यात देऊया. त्याच्यापेक्षा तुम्ही मारा. मी नाही मारणार तुला आता. याला आपण भटारखात घेऊन जाऊ. 500 रुपये मागते मस्त. हे 1000 रुपये घे. दौलत महाराजा तिथं घेऊन 500 झाले. दिला 1000 रुपये घे. त्या दौलतीला घेऊन याचा तिकडे. तू अजून काय करतो इथं. जा त्याला घेऊन ये जा. मी घेतो तू त्याला घेऊन ये. फार्मास्युटिकल केमिकल परफ्युमरी महाराज. आम्ही शिरपतराव पाटील शुगर सिंडिकेट म्हणजे कारखाना आहे साखरेचा. शिवाय तंबाखू हे यांच्या तंबाखूच्या बरोबर आमची सुपारी फणस आंबे देशी दारू आमचा धंदा आहे महाराज. भिकारी आहे का. भिकारी आहे महाराज आमच्या बंगल्यावर चाला. आमचा उद्धार करून टाका. चला येणार नाही. माझा ऐका. तर तिथं आपण तुझ्या नोकरीचं बघू. नोकरी महाराज स्वतःला परमेश्वराची अवतार. माझा ऐका. महाराज चला चला चला. माझा ऐका.
500 500 बाबा दौलतराव मगन शेठने तुमच्यासाठी बंगला पण दिलाय आणि पांढऱ्याचा मोठा म्हणजे तर मगन शेठ गेले जूनच्या बंगल्यावर बायको म्हणे तिकडे असतात नंबर 2ची यो बंगला अरे यो बंगला बिझनेससाठी बिझनेस हा माझ्या नोकरीचं काय अरे हीच आपली नोकरी. हे बघ बघ, एका दिवसाचा 3 माणसाचा पगार ₹10 1200. बघून घे. हे असली फेक नका मला. खानदानी शेतकरी आहे. भिकारी बी खानदानी असतात. वर्षभरात एवढे पैसे कमवू की घरावर सोन्याची कौल घालतील. काढलं कौल की चालला बाजारात, काढलं कौल की चालला बाजारात. असलं सोनं अंगलं देईल मला नको. मी आणला कुठे जाणार आईकडे. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. जाणार जयसिंगराव. हे बघा, मी तुम्हाला दिलेले उसने 20 रुपये घेऊन चाललोय. मी जातो. जाऊल्या गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. खाली आहे, हांडल्यासारखा वर पाहू नको. जाऊल्या मुर्द्यावाने पडून राहा. मला पाण्याचा मुद्दा गावलाय. जाऊल्या खाली ये. कुठे चाललास मुडदा टाकून? तुझ्या हातनं खून झालाय हरीचा. हे कसं झालं? आता का पोलीस येईल. पोलीस? पोलीस काय रे? काय भानगड आहे? कोण कोण खून कोणाचा? नाही काय खून म्हणजे ठेसनावर जायच्या रस्त्याची खून विचारतो नाही का? असं होय. जायची नाकासमोर आता काय येऊ दाखवायला? नाही नाही, लय उपकार झाले. तुम्ही जा, आम्ही बघतो काय. ठीक आहे. हे बघ, आता मी तुला वाचवलाय. हरीच्या खुनातून मी तुला कायमचा वाचवीन. पण मी सांगतो तसं करायचं. गुमान बंगल्यावर जायचं. जा जा जा. पण तू? मी जातो मुर्द्याचं बघायला. तू जा. अरे उठ. ये मुर्द्या उठ. ए उठ ना. पहिला मेला काय काय खरंच. उठ रे. हे बघ तू थोडे दिवस कुठेतरी लपून राहा. नंतर येऊन मी तुला भेटतो. बरं चल उठ. तू अगदी बिंदात राहा. मुडदा पोत्यात घातला, त्यावर दगड भरली आणि समुद्रात नेऊन बुडवला. तू काय बी काळजी करू नकोस. आईला टोपी इथंच राहिली वाटत. आपण चल गावाकडे पण जाऊया जाऊया. अरे मी तरी इथं राहून काय करू. तू असं कर, तू या कागदावर सही कर. कशाला? पोलिसांनी विचारलं की बरं असतं आपल्याला जबानी द्यायला की आपला हरीशी काय बी संबंध नव्हता. आता तू बंगल्याच्या बाहेर कुठेही रस्त्यावर जायचं नाहीस. मी सांगन तसं वागायचं. आणि पॉइंटाचा मुद्दा म्हणजे महाराज बनून हितच राहायचं. अरे पण तू आत्ताच म्हटलं होतंस ना गावाकडे जायचं म्हणून. ते मी खोटं बोललो या कागदावर सही घेण्यासाठी.
यात मी असं लिहिणार आहे की मी सही करणार दौलती पवार, असं लेखी कबूल करतो की मी हरीचा डोसक्यात दगड घालून जाणून बुजून खून केला आणि त्याचा मुर्दा समुद्र. तू सांगते तसं वागायला तयार आहे मी. आणि जर तसा नाही वागलास तर खून, पोलीस, खटला आणि भाषण. महाराज अत्यंत अवतारी पुरुष आहे म्हणे. हो, असं पेपरात छापून आलाय. मग का लय लावतात ते. काय हो, हातातून सोनं काढून दाखवतील का ते? सोनं अहो सोनं काय परीस सुद्धा काढून दाखवतात. परीस काय परीस? हो, म्हणजे आपण फक्त लोखंड आणायचं म्हणजे काय सोनच सोनं, सोनच सोनं. अहो, मी ऐकलंय एका 60 वर्षाच्या वांझोट्या बाईला महाराजांच्या आशीर्वादानं तिळ झालं. तिळ 60व्या वर्षी तिळ. हो, तर छान जमलंय. तुझ्यासाठी मी स्पेशल शाल आणली आहे. हरी 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 हरी. आम्हाला दगा देण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. काय हो, महाराजांचं लग्न वगैरे झालंय का? लगीन काही याड का खूळ. अव महाराजाचं पंजा, आजा आणि पा समधे ब्रह्मचारी. म्हणून आमचे सदासुखी महाराज बी जलमभर ब्रह्मचारी राहणार आहेत. अनंत कोटी पुण्य प्रतापी तेज पुण्य प्रतिसूर्य विश्व संचालक जगन्नायक सदासुखी महाराज की जय. सदासुखी महाराज की जय. महाराज, आपल्या दर्शनानं भगतगण लई खुश झाले. काहीच काही उपदेश करा. बोला महाराज, काहीतरी बोला प्लीज. आपल्या भगतगणांना काहीतरी उपदेश सांगा. सांगा सांगा. आज माझं मौन आहे. मौन सोडावं महाराज. हरी 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 हरी. बोल. काय बोलू? जे बोलू नाही ते बोलायची वेळ आली. आज माणसानं आपला धर्म सोडलाय. पैसा हाच त्याला परमेश्वर वाटू लागलाय. त्याकरता तो घोड्या गाडवर सुद्धा पैसे लावू लागलाय. सोंग ढोंग करतो, चोऱ्या दरोडे घालतो आणि खून पण करतो. तेव्हा महाराजांचं म्हणणं आहे की देवाला शरण जा, साधू संतांना शरण जा. महाराजांनी भक्तांना प्रसाद म्हणून अंगारा देण्याची कृपा करा. महाराज. संदेश द्या बरं का भगतगणांना. बोला सदासुखी महाराज की जय. लोको, हा साधू नाही आणि संन्यासीही नाही. लोक खरं आहे त्यांचं. मी साधूही नाही आणि संन्यासीही नाही. महाराज परमेश्वराचे अवतार आहे. मी या परमेश्वराला आव्हान देतो. महाराजांनी पाण्यावर चालून दाखव. पाण्यावरून कोण चालणार? इट इज इम्पॉसिबल. अशक्य. बाबा हे कसं जमत? काय आतावर पाण्यावरून कुणी चाललंय? मी चालून दाखवतो. महाराज चालतील. महाराजांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. महाराज जिंकले तर आयुष्यभर त्यांचा चेला बनून त्यांचे पाय चेपीन. आणि जर महाराज हरले तर? महाराज हरले
तर अग्निकाष्ठ भक्षण करून जिवंत जलसमाधी घेते. जय जय तुमचाच होईल महाराज. बोला सदाशिवी महाराज की जय. अनंत कोटी पुण्य प्रतापी जयसिंग, आर्य पाण्यावर मी चालणार कसा? येईल येईल, घाबरू नको, चालता येईल. अरे मी पडलो तर मला अग्निकष्ट खावं लागेल, माझं तोंड भाजल. अरे आम्ही बर्नाल लावू. चला बोला सदाशिवी महाराज. लोक हो, थांबा बोलू द्या. कबूल केल्याप्रमाणे महाराज पाण्यावरून चालून दाखवतील. पण पॉइंटाचा मुद्दा म्हणजे त्याआधी ज्यांनी महाराजांच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवला आणि त्यांना आव्हान दिलं, त्या अगोरनाथ स्वामींनी पाण्यावरून चालून दाखवलं. शांत व्हा, शांत व्हा. आव्हान देणारा हरलाय, आव्हान घेणारा नाही हरला. त्यांना सिद्धी येत असे, पण आमच्या महाराजांच्या समोर ती चालली नसे. आता महाराज पाण्यावरून चालून दाखवतील. चला महाराज. हे बघ, काहीतरी गडबड होण्याचा संभव आहे. नीट बंदोबस्त ठेवा. हो साहेब. जयसिंग, हरी 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 हरी. पोलीस बाजूला उभे आहेत. मी सांगितलं तसं कर, न घाबरता अगदी नीट चाल नाका समोर. महाराज, आपण परमेश्वरी अवतारा. मी आपल्याला शरण आहे, मला तारा किंवा मारा. ओठ, महाराजांनी तुला अभय दिलंय. अरे पण जय स्वामी, माझ्या पायाखाली इन्स्पेक्टर साहेब येत आहेत. नमस्कार महाराज. नमस्कार. मी इन्स्पेक्टर राजगुरु. असं का? नम्र भावनेनं आपल्याला नमस्कार करतो. मीही आपल्याला नमस्कार करतो. आपली कृपा असू द्यावी. आपली आमच्या हरी 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 हरी. बोला सदाशिवी महाराजांचा जय जय. रुक्मिणीबाई, दौलूनं पान फेलं बघा तुमच्या. गावातली एवढी चाकरमानी माणसं मुंबईला असताना 700 रुपये एका रकमेनं पाठवणारा तुमचा दौलूच बरं. बरं, मी येतो आता. अहो बसा की, चहा घेऊन जावा. आता वेळ आहे, येईन सोडील केव्हा तरी. बरं, निघतो मी. बरोबर आहे. आता हे काय लिहिलंय ते वाच की. तीर्थरूप आईस दंडवत, मला चिमणी गिरणीत नोकरी लागली हाय. 1000 रुपये पगाराची. 1000 रुपये? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे वाजगी मोरण. 1 वर्षभर मला रजा मिळणार नाही, म्हणून गावी येता येणार नाही. पण मी दर महिन्याला पैसे पाठवून खुशाली कळवीत जाईन. काळजी करू नये. तुझा दौलती. पाहिल्याच धुंडून आला. माझा पोरगा किती हुशार निघाला. 700 रुपये पाठवलं. हे खरं, पण वरीसभर येणार नाही असं लिहिलंय. त्याचा मतलब काय समजावा? नाही म्हणजे आणशीचं दौलतरावा बरोबर लगीन ठरलंय, हे चौकड झालंय. काय म्हणताय नाना? तुम्हाला असं वाटतं माझा दौलू चाकर माना झाला म्हणून तो 80शी लगीन करणार नाही? अहो, तो माझ्या शब्दाबाहेर जाईल का? रागाव नगर रुक्मिणीबाई, तू माझ्या भनीसारखी. पर दौलतराव गेले ती ममई आहे. पुन्हा दुसऱ्या पोरीनं भुरळ घातली म्हणजे आली का पचाई. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मग आता काय करावं? करण्यात आठ्या पोरीचा बाप म्हणून 1 वरीस थांबणं मला धोक्याचं वाटतंय. लगीन ठरलं म्हणजे ती व्हायलाच पाहिजे. निदान साखरपुडा तरी व्हायला हवा. हे बी खरं आहे. आणशे, मी सांगते तसं त्या दौलूला कागद लिहू.
पण आती या मजकुरात त्यांचा पत्ता नाही. पत्ता नाही? आता या बेपत्त्याला कुठे शोधायचा? आती तू काय काळजी करू नका. रानू मामा मुंबईला आहे. नाना तिकडे जाईल आणि त्यांचा पत्त्या हुडकून काढील. हा हे बेस आहे. रानू मामा अंशीचा सक्का मामा. रानू मामा आम्ही आलोय. मला वाटतं या तुमच्या शेजारीन बाई 10 वर्षापूर्वी तुमच्या गावाला आलो होतो तेव्हा ओळख झाली होती. होय. बघितलं साथी माझ्या मामाने तुला बरोबर ओळखलं. तुझ्या मात्र ध्यानातच नव्हतं रानू मामा म्हणजे कोणते. त्यांच्या नाही ध्यानात राहणार. पण मी पोलिसात 40 वर्ष काढल्यात. 40 वर्ष. एखाद्या माणसाचा चेहरा बराबर आम्ही ओळखला की तो फोटो काढल्यावर ध्यानात ठेवतो बघा. तिथे जाऊ दे. पर हे नाना मला आधी सांग त्यांचा पोरगा कोण? तो मामा म्हणे, काका म्हणे, मामा म्हणे, काका म्हणे. मामा नामा म्हणे, तुका म्हणे म्हण. अहो दौलतराव. त्याच्या संग या अंशीचं लगीन ठरल्याचं तू स्टेटमेंट काढलं होतं की नाही? स्टेटमेंट. स्टेटमेंट? अरे स्टेटमेंट म्हणजे पत्र धाडलं होतं. लगीन तिथीच्या आधी 4 दिवस मला बोलावलं होतं. अरे की नाही? हो त्याचा असं आहे की एका शब्दात सांग, खरं का खोट? खरं. पण खरं. मग ही फलट लेफ्ट राईट करीत माझ्याकडे कशा पाय आणली? कप्पार भारे लगीन उरकून घेतलं. तुझ्या बरोबरे हे लगीन कसं उरकू आम्ही? पण हे ठरलेलं लगीन कसं होणार ह्याचीच काळजी वाटते आम्हाला. होय त्यासाठीच आम्ही आलोय. म्हणजे जावयाचा पत्ता हुडकाय आलो. हे वाच. ह्यातल्या चिमणी गिरणीचा पत्ता हुडकून दे. हा हुडकणार की नाही? होय की नाही? एका शब्दात उत्तर दे. देतो संध्याकाळपासून हुडकून देतो. मग ते झालं की नाही? होय. लय उपकार होतील. उपकार कसले त्यात? अडल्या नडल्याला मदत करणं हे आमचं कामच आहे. बसा. हा आता चिटफंड मामला असेल तर बेडी ठोकायची. चिटफंड? हा चिटफंड. इंग्रजीत चिट म्हणजे फसवा फसवी आणि फंड म्हणजे पैसा. पैशाच्या भानगडीच्या डेंजर कामाला आम्ही चिटफंड म्हणतो. आता यांच्या चहा पाण्याचं बघतो. चला रोज इथे येतो मजा मारायला. इकड तिकडची वचवत नको. मूळ मुद्द्याशी गाठ घाला मगन साहेब. बोला. ह्यो आश्रम आपण सिंडिकेट म्हणजे काय? आणि जयसिंग आणि हरी केस नोकर म्हणून ठेवले. बरोबर आहे. पण आता ते वरडायला लागले. वरडायला काय झालं त्यांना? नाही काय काय शुड दे शाऊट? अरे आपण त्यांना भरपूर पगार देतो. 1000 रुपीज इच. पण तेच लोक आज उलटलेत. भागीदारी मागताय. भागीदारी आपल्या बरोबर? नोकर लोकांना आपल्याबरोबर भागीदार केलं म्हणजे डोक्यावर सोडून बसतील ते. तोच निर्णय घ्यायला आज आपण जमलो. मी सांगू? तुम्ही सांगा. हा आश्रम बंद करून टाका. क्लोज डाऊन. पण ह्यो आश्रम आपण काय साठी काढला हे विसरून गेले. कशासाठी? आपला धंदा काळा. म्हणजे आपण पापी माणसं. खोटं का होईना थोडं पुण्य करावून आश्रम काढला. म्हणजे आपला सगळा काळा पैसा वाईट होईल. म्हणजे म्या काय म्हणतो, ह्याच्यासाठी आपण त्या महाराजाचं सिंहासन तांगड्या धरून ठेवायला पाहिजे. कसं आहे जयसिंगानं हरी याच पार्टनर्स करायला पाहिजे. तू पार्टनर त्या भेटतो. ठरलं तर. हा बरोबर ते उद्या चालत. जय गोपाळ बघायला. ज्या वक्ती कानात तेल घालून ऐकायचं त्यावेळेला कानात गोड घालून मळ काढीचा. अरे माझ्या लहानपणी कानात बोंब शिरली होती. या कानातनं शिरली या कानातनं बाहेर पडली. पण अजून सारखं वाटते आत वळवळ करते. तरी पण भागीदारीचं मुद्द्याचं मी ऐकलं. समजा चिटफंड मामला काय झालं? अख्खी मुंबई पालथी घातली. पण चिमणी नावाची गिरणी काय मला दिसली नाही. काय म्हणतोय? अरे प्रत्येक गिरणीला चिमणी आहे पण चिमणी नावाची गिरणी कुठे दिसली नाही.
समजा चिटफंड मामला. अशाने दौलूचा पत्त्या कसा लागायचा रानू मामा? आम्ही तर तुमच्या आधारावर इथं आलो. घाबरू नका रुक्मिणीबाई, 40 वर्ष पोलीस खात्यात काढल्यात मी. आता पत्र 500 चिलट, 1.5 डझन दास आणि 6 मच्छर पकडून दिले त्या गबरून. तू काय बोललास ते समजलंच नाही. अगं 80 चिलट म्हणजे भुरटे चोर, दास म्हणजे दरोडेखोर आणि मच्छर म्हणजे कोणी. एवढं गुन्हेगार पकडून दिलं तिथे तुझा दौलू म्हणजे. मामा सदासुखी महाराज की जय. अहो राणू मामा, उद्या झटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ आहे आणि तो देखील सदासुखी महाराजांच्या हस्ते. सदासुखी महाराज म्हणजे ते पाण्यावरनं चालणार? काय म्हणता? हो, अहो फार मोठे अवतारी पुरुष आहेत ते. अहो एवढंच काय, कोणत्याही भक्ताची इच्छा पुरी करतात ते. असं रानू मामा, काय आपण त्या सदासुखी महाराजांच्याकडे जाऊन साकडं घालूया का? काय माझा दौलू कुठं भेटेल म्हणून. काय महाराज बरं आहे ना? बघ, या नळ्या लावून अंगारा काढताना माझ्या अंगाला खट्टे पडलेत. अरे तुझ्या एका अंगाऱ्याच्या पुडीची किंमत 10 रुपये. त्या खट्ट्याचं काय घेऊन बसलाय? हे बघ, ऐक, उद्या तुझ्या हस्ते झटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आहे. जीर्णोद्धार? हा. हे काय भानगड आहे? तुला नाही करायचं, आम्ही सांगतो तेवढं करायचं, समजलं काय? मला एकदा माझ्या आईला भेटू देते. कसला आईला भेटतो? तुझ्या आईला 1000 रुपयाची मनी ऑर्डर पाठवली, ती परत आली. काय मेली की काय कळत नाहीत. मरू दे तुझी आई. हे बघ, उद्या सकाळी आम्ही सांगितलं तसं तयार आहे, समजलं? साहेब मला ओळखलं? मी 421. राणू मामा राणे. अच्छा, इकडे कुठे आला? दर्शनाला आलो. अच्छा. आपले सदासुखी महाराज शंकर देवाची पूजा करून राहिले. आता या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे, तेव्हा लोकांना वर्गणी द्याव आणि आश्रमाच्या नावानं पावती घ्या. शिस्त असू द्यावी ही विनंती. शिवशंभू शंकरजी. भांडाचा मुद्दा म्हणजे सदासुखी महाराज की जय. नाना, मला तो महाराज दौलू सारखा दिसतोय. होय असं वाटतंय खरं. होय नाती, मला पण तेच वाटते. जय शिवशंभो, जय भवानी आई. दौलू आई ओळख दाखवशील तर याद राख, इथल्या इथं तुला पोलीस. हरी 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 हरी. माझी आई खुनी माणसाची आई म्हणून तुझ्या आईला पण तुरुंगात टाकतील. अरे हरे हरे. माझ्या लेकरा, आपल्या आईला ओळखलं नाही? नाटककार ओळख दाखवायची नाही पोलीस. हरी हरी. मातोश्री, तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावलाय हे मी जाणतो. तो प्राण संकटात सापडलेला आहे, पण श्रद्धा ठेवा, तुमचा मुलगा तुम्हाला भेटेल. अरे तूच माझा मुलगा नाही का म्हणतोस? दौलतराव, अव ही तुमची आई, म्या धोंडू नाना आणि हे आणशी. हिच्या संग तुमचं लगीन ठरलं होतं हे पण विचारला. थांबा, तुमच्या हातात बेल आहे, समोर शंकराची पिंड आहे, घ्या शपथ आणि सांगा. मी तुमच्या अंशी नाही, हे तुमची आई नाही, हनाना नाही, सांगा. परमेश्वरा, कोणत्या जन्मीच्या पातकाची शिक्षा देतोयस मला? पाहिलं, देवळाची दशा पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे तुम्हा लोकांना दया कशी आहे?
हाकलून द्या रे त्यांना. हा वय वय चला 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 चला. झटकेश्वराच्या कृपेनं 30,000 आणि 160 रुपये नेट प्रॉफिट. अरे महाराजांची आई कुठून मध्ये सापडली. बाबा मी आता घेऊनच गेलो. पोलिसांकडून खाली का आला. मला आईला भेटायला जायचंय. जयसिंगा जयसिंगा आई आठवली काय तुला? तुझं काम झालं ना, तुम्हाला पैसा मिळाला ना, तुम्हाला माझ्या आईला भेटू दे. तुम्ही तरी सांगा ना. शेठ तुमच्या पाय पडतो, मला माझ्या आईला भेटू देतो. मी नाही भेटलो तर ती माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. शेठ माझी आयुष्य आली ना स्वामी, माझी आयुष्य आली. तिला कळलं मी तिला नाही भेटलो तर ती माझ्याशी लगेच सुद्धा करणार नाही. शेठ तुम्ही तरी काहीतरी सांगा. जास्ती काय बोला तर संगड तुम्ही हातात येईन बघ. काय वाटेल ते करताना मी सांगा. याला असं तुडवून काढा, पुन्हा आईची आठवण नाही काढली पाहिजे. तुम्ही काय सगळे बिन आईच्या हक्कात. बिन आईची असो ना तर बिन बापाची असो, तुला काय करायचंय. काय वाटेल ते करा, मी झाला म्हणजे झाला. त्याच्या डबल हा काय सांगताय काय? त्या पवित्र आश्रमाविरुद्ध आणि सदासुखी महाराजांच्या विरुद्ध तुमची कंप्लेंट आहे का? हा काय राणू मामा, तुम्ही रिटायर्ड असलात तरी मूळचे पोलीस हात विसरू नका. साहेब, ही आणशी माझी सख्खी भाची आणि हिचं दौऱ्यावर लगेच ठरलंय आणि आता योग घोल झालाय. आश्रम तुमच्या हद्दीत आहे म्हणून तुमच्याकडे धाव ठोकली. ते ठीक आहे हो, पण नुसता संशय सोडला तर हे सदासुखी महाराज म्हणजे तुमचा दौलती, याला काही पुरावा आहे का? साऱ्या देशात त्यांचं नाव झालंय. ते खरं, पण तो साधू दुसराच आहे, आमच्या दौलती नाही असं तुम्ही धरून चाललंय की. अहो का नाही, मी तुम्हाला सांगतो, माझी बायको आणि आई रोज त्यांच्या दर्शनाला जातात. त्यांचा अंगारा लावल्याखेरीज माझी पोरं झोपत नाही. साहेब, तुम्हीच जर असं बोललात तर दौलू कधी त्या बदमाशांच्या तावडीतून सुटायचं नाही. बदमाश? हा, तो जयस्वामी म्हणजे आमच्या गावचा मवाली जयसिंगा. तो त्याच्या संगतच दौलती मुंबईला आलाय. पण प्रत्यक्ष महाराज आपल्या तोंडाने कबूल करत नाही, त्याचं काय? साहेब, फक्त एक डाव आम्हाला मदत करा. आम्ही जर तिथं एकटे गेलो तर आमची काय गत होईल हे तुम्हाला ठावच आहे. नाही म्हणू नका. नाही, तू समजतेस एवढे काम सोपं नाहीये. साहेब, तुम्ही होय म्हणाला नाही तर आम्हाला जीव देण्यापर्यंत दुसरी गतच नाही. ठीक आहे, मी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. लय उपकार होतील साहेब.
80चा चेहऱ्यावर साफ बदलून टाकते. हेअर ड्रेसिंग आणि मेकअप करेल. चालण्या बोलण्या देखील श्रीमंती थंड आणि खानदानीपणा हवा. ओके ठीक आहे साहेब, तुम्ही मला अगदी थोड्या दिवसाचा अवधी द्या, मग बघा या चतुरेची कमाल. थँक्यू मिस चतुरा. माझी खात्री होती तुम्ही हे काम स्वीकाराल म्हणून. स्वीकारायलाच हवं, पोलिसांना नाही म्हणून चालतं होय. ठीक आहे, तुमचं जे काही बिल असेल ते आमच्याकडे पाठवून द्या. ओके ओके चला राणू मामा. महाराज महाराज महाराज, आपल्या दर्शनाची वेळ संध्याकाळची आहे, तरी देखील काही खास मंडळी आपल्या दर्शनासाठी आली आहेत. महाराज महाराज, आपल्या आश्रमाला आणि गोरक्षण फंडाला यातल्या काही भक्तांनी 200, काही भक्तांनी 300 रुपये दान केलेले आहे. गोरक्षण फंडात? पण आपल्याकडे गायी आहेत कुठं? महाराज, आपण जगातल्या सगळ्या गायींचे श्रीकृष्ण आहात. असं सगळीकडे हा पैसा वाटला जाणार गायी. मग जगातल्या सगळ्या मशीनचे आपण कोण? आम्ही महाराज विनोदी आहेत. हो ना, हसत खेळत भक्ती मार्ग शिकवतात. महाराज, लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मूल नाही, तर काय उपाय? आता तुम्हाला पोर होत नाही, त्याला मी काय करू? आता माझं लग्न झालं असतं आणि मला 5-6 पोरं असती, तर त्यातलं तुम्हाला एक दत्तक म्हणून देऊन टाकलं असतं. हरी 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 महाराज असं बोलू नका हो, एक तरी मूल होईल असा आशीर्वाद द्या. हे घ्या बाई, तुमची मनोकामना पूर्ण होईल. होईल. चला 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 चला, या पुढे या. कोण आहे? महाराज, आमच्या धंदा पाणी चालते नाही आणि व्यापार जो आम्ही करते त्याच्यात आमचं नुकसान होते, तेव्हा आमच्या धंदा पाणी चांगला चालेल आणि चांगला पैसा मिळेल अशा काहीतरी करा. हा नारळ उलटा दुकानात टांगा. उलटा? चला. महाराज, मी 10 वेळा एसएससी या परीक्षेला नापास झालो, मला काहीतरी पास होण्याचा मंत्र सांगा. रोज 3 तास शीर्षासन करत जा, डोक्यात बुद्धी उतरेल. ये. आजपासून सुरुवात करा. चला चला पुढे या. कोण आहे? माझ्या मुलीला मंगळ आहे. डोकं डोकं आहे ना, मग ठेवायचं पायावर. लग्न होईल असा उपाय. मुलीला मंगळ म्हणतात, काहीतरी लग्न करता सांगा उपाय. काळे रविवार करा 11. हा, म्हणजे काळे तीळ मुठभर घ्यायचे, घ्यायचे आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचंय तांब्यावर. चला चला पुढं पुढं. नाथस्वामी, कार्यसिद्धीसाठी सर्वांना ताईत आणि अंगारा द्या. कल्याण असो. नमस्कार मंडळी, मी चतुरा. तुमची 80 एवढ्यात येईलच. बसा. आणि हो, माझ्याकडे कोणी आलं तर बसवून ठेवा. हा बर. चतुराबाई आहेत का? आठवते की कुणी आले तर बसून ठेवायला सांगितलंय. उठा बसू. नाही म्हटलं ना, आला शेजारी बसू का आत्ती शेजारी बसू? पाहिलं साहेब, अहो घरच्या मंडळीने सुद्धा अंशीला ओळखली नाही. तू तू आमची अंशी. आता ही तुमची अंशी नाही, आजपासून या राजकुमारी पद्मकमला. राणू मामा, तुम्ही आजपासून बाईंचे एडीसी आणि चतुराबाई तुम्ही मनकरीन आंबडा नवरी साडी. नो, आजपासून तुम्ही बाईंच्या पर्सनल सेक्रेटरी प्लस केअरटेकर. ओके. तुमच्यासाठी रेनबो हॉटेलमध्ये एक रूम बुक केली आहे. मगनलाल आणि त्याचे दोस्त रोज
जेंटलमेन, शिरापुरीच्या राजकुमारी पद्मकमला साहिबा आज इथं हजर आहेत. त्यांच्या वतीनं मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी बोलत आहे. आत्ताचं नृत्य राजकुमारी साहेबांना फार आवडलं. त्यांनी नर्तकीला आणि त्यांच्या साथीदारांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. प्लीज राजकुमारी. नॉनसेन्स. हे बघा नो. राणी साहेबांचं जेवण खाण झाल्याशिवाय मी काही खात नाही की काही पीत नाही. अहो एडीसी साहेब, प्लीज आमची आणि राणी साहेबांची इंट्रोडक्शन करून द्या ना. जमणार नाही. असं म्हणू नका. नाही एबीसीडी साहेब, असं नाही. नॉनसेन्स. नाही एवढं काम करा. काय आमच्या महाराणी साहेब सदैव अस्वस्थ असतात. अजून मधून त्यांना चक्करल्यासारखं होतंय जरा. आणि तेवढ्यासाठी सदासुखी महाराजांना भेटण्यासाठी त्या इथे आल्या. ते तर आपल्याच आहे. आम्ही त्यांची गाठ घालून देतो. तुम्ही सगळे सुद्धा नाही तर काय. असं तर तुम्हाला सोनं चौपट करून पाहिजे. हो हो जास्ती वाटलं तरी चालेल. हो हो जास्ती वाढलं तरी चालेल. द्या ते सोनं. मी महाराजांच्याकडे जाऊन येतो. हो हो. हरी 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 हरी. अहो येईल ना तो परत. हे भलत्या सलत्या शंका घेऊ नकोस. आतापर्यंत कितीतरी जणांचं सोनं त्यांनी चौपट करून दिलेलं आहे. सोनं चौपट होऊ दे. सोनं चौपट होऊ दे. चौपट होऊ दे. हरी 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 हरी. महाराजांनी मंत्र म्हणून ही तिजोरी दिली आहे. रोज लक्ष्मीची आणि या तिजोरीची पूजा करायची. अवश्य अवश्य. आणि 8 दिवसांनी उघडायची. हो हो. त्या आधी नाही. नक्कीच नाही. नाही. जय देवी. चौपट होऊ दे. चौपट होऊ दे. चौपट होऊ दे. काय सोनं चौपट झालं की पंचायत होईल आपली. अगं कसली पंचायती. अहो चौपट झालेलं सोनं मावायचं नाही आपल्या पेटीत. मग आता करायचं तरी काय. त्या पेटीत ठेवायला पाहिजे होतं. पण 8 दिवसाच्या आत पेटी उघडायची नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे. ध्यानात नाही का तुला. पण असं करूया. कसं. मोठ्या पेटीत डोळे बंद करून यातलं सोनं. अच्छा, म्हणजे तू त्यांच्या आश्रमात शिरकाव केला असत. गड, चांगली प्रगती केलीस. आणखी काय विशेष. हा साहेब, महाराज दौलती हा शब्द ऐकल्याबरोबर दचकले. हा, आणि हरी हरी म्हणजे सस्पेंड झालेल्या माणसाचा का चेहरा दिसला. वाच हे म्हणजे चेहरा पडतो हरी हरी म्हटल्याबरोबर. जयसिंगा संघात दौलू हिथं आलाय. काय. पण हरी होता का तिथं. नाही. याचा अर्थ महाराज म्हणजे दौलती हे नक्की नाही समजलं. ते समजून घेण्यासाठी मी आश्रमात राहायला जाणार आहे. राणी साहेब, खोली पसंत पडली आपल्याला. ठीक आहे, आमची सोय झाली. पण एडीसी साहेबांचं काय. त्यांच्याकरता मागची खोली आहे. गुडगुड गुडगुड नाथ स्वामी. गुडगुड गुडगुड. नाही गुडगुड नाही, आमच्याकडे चिरूम आहे. आणून देऊ. नाथ स्वामी ते गुडगुडीने म्हणाले. गुड गुड. छान छान. असं छान छान. आता आमचं खायचं सामान वर आणून ठेवा, म्हणजे सगळं कसं छान छान होईल. आत्ता पाठवून देतो. ही दिसते महाराजांची खोली. म्हणजे दौलूची. सदासुखी महाराजांची.
या इथं आपल्याला प्रत्येक क्षणी सावध राहिलं पाहिजे. हो चला चला. तुम्ही आम्ही मी आत येऊ का? या ना या. हे काय करता आणि खाली बसून? खरं म्हणजे तुमचा हुकूम चालायला हवा इथं. आणा इकडे, मी मदत करते. नाही नाही, अहो भक्तांना माझ्या हातून अंगार आणि ताईत दिला की लगेच गुण येतो असं आमचे जयस्वामी सांगतात. असं? मग मला पण द्या एक ताईत. तुम्हाला? हा घ्या. तुझा 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 हात नाही, तुमचा हात काय माझ्या हातात सांगा ना. तुमचा राजकुमारी साहेबा, आपण इकडे? आम्ही आपल्याला तिकडे ओळखतो. कशाला? नाही, मला असं म्हणायचं आहे की आपलं जे हे सोनं नाणं आहे ते आपण बँकेत ठेवलं. काय बोलता तुम्ही? बँकेपेक्षा ही जागा आम्हाला सुरक्षित वाटते. पण तुम्ही समजता काय ह्या लोकांना? चोर, डाकू की लफंगे? तुम्हाला काय वाटलं हे लोक आपलं सोनं नाणं पळवून नेणार आहेत की दौलत? माफ करा राजकुमारी साहेबा, माफ करा. पुन्हा सोनं नाणं हे शब्द सुद्धा तोंडातून निघणार नाही. राजकुमारी साहेबा, आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन विश्रांती घ्या. आता थोड्या वेळाने बैठक सुरू होईल. महाराजांना तयारी करू. हा, खालची बैठक संपली की पुन्हा आपलं बोलून महाराजांना भेटायला मोकळे. चल. थोडा उशीर झाला. कसा का वाटला सहवास? आश्रमाचा? होय, म्हणजे आमचा संघ. वा, खूपच छान. आश्रम आवडला आणि तुम्ही लोक पण आवडला. अहो भाग्यम, परम भाग्यम. हा आमचा आश्रम आहे ना, आमचे महाराजांचं लई मोठे. काय अक्कल नाही. एवढे मोठे लोक बसले असताना तुला कसं वागा, कसं बोला, कसं चालव? काय करेल? त्यांना चक्कर आलेली दिसते. मी आपल्याला सांगितलं नव्हतं, राणी साहेब अशांत असतात. त्यांचं मन हळवं झालेलं आहे. होय होय, पण आम्ही तुमचं मन अक्षित फुलासारखं जपू. तुमच्या अश्रूंच्या फुलांचा गुच्छ बनवून सदैव आमच्या हृदयाशी बाळगू. तुमच्या प्रेमामुळे मी भारावून गेली. माझा विश्वास आहे तुम्ही माझं काम कराल. जरूर. हा बोला की. माझ्या पाठीमागे इन्कम टॅक्स वाले लागलेत. माझ्याकडे खूप पैसा आहे, पण एडीसी. काय सांगू? 25,000 एवढेच? गबसाव. 25,000 तोळे सोनं, 15 लाखाचे हिरे, 16 लाखाचे पाचू, 18 लाखाचे हिरे आणि शिवाय लाखो रुपयांची कॅश ही वेगळीच. आणि हा सगळा पैसा हा सगळा पैसा म्हणजे नंबर 2चा, म्हणजे आपल्यावाले. नाही, आम्ही तो पांढरा करून देऊ. होय होय. अहो त्यासाठीच आम्ही आश्रम आमचा तो धंदाच आहे. काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं, पांढऱ्याचं काळं, काळ्याचं पांढरं. होय होय. अहो काय सांगू तुम्हाला, आम्ही चौघाने मिळून जवळजवळ 10-15 कोटीची गडबड करून सरकारला फसवलेलं आहे.
तुमच्या तोंडून मला हेच ऐकायचं होतं. म्हणजे विश्वासाचं बोलणं, विश्वास. आमच्या मनाला शांती लाभेल. मिस्टर कस्तुरीनाथ, तुमचा प्लॅनिंग ताबडतोब सादर करतो. आता आम्हाला जायला हवं. नो थँक्स. जपून त्याला वाटलं ते मी इशारा करीन. सावकाश बेजा ना. काय पडते होय? कोणी नाहीये. जा आता. हो. अंशी, तू अंशी, मला ओळखलेत महाराज? अंशी, असं का बोलतेस अंशी? तुमची माझी काय ओळख? नाही अंशी, असं बोल नकोस. या दौलतीच्या काळजात एक आई आणि दुसरी अंशी, दुसरं कोणी नाही. अंशी, मला सांग, आई कशी आहे? खूप सुखात आहे. पोटचा पोरगा बळत दावत नाही. नाही अंशी, असं बोल नकोस अंशी. अगं अंशी, त्या दिवशी जेवढा इतकी गर्दी होती की मला तुमच्यापर्यंत येताच आलं नाही. तमाशा बघत नाही अंशी, तुला खोटं सांगत नाही. अगं या जयसिंगानं त्या शेठनं मला इतकं फासात पकडलेलं आहे. मला अंशी, हे बघ, आता मी नुसतं आईला भेटायचं म्हटलं तर मला मारत्या, डाग देतात मला. अंशी, खोटं नाही सांगत. हे बघ, हे बघ, मला कसं मारलंय बघ. मरमरच तर मारलंय. एवढं व्हायस तर तू गप्प का बसलास? पोलिसात का गेला नाहीस? पोलीस नाही अंशी, मी पोलिसात गेलो तर मलाच फाशी होईल. फाशी? का? कारण मी आपल्या गावातल्या हरिभटाचा माझ्या हातनं खून झालाय अंशी. खून? काय सांगतोस? हे बघ, या हरी हरी शब्दात त्यांनी मला चारी बाजूने घेरून टाकले. मला अडकवलंय त्याच्यामध्ये. अंशी, तुला आणि आईला विसरला असं म्हणू नकोस का? म्हणू नको. जाते. अगं पण तू कशी जाणार? जशी आले तशी. अरे कोणीतरी आले. जाऊन बघ. बघ. देव एका डोळ्याने हसवतो आणि एका डोळ्याने रडवतो. म्हणजे दौलू निघाला आणि त्यानंच खून केला. राणी मामा, अंशीनं राजगुरू साहेबांना हे सांगितलं नाही ना? हे सांगितलं तर समजा खेळ खलास. त्याला लगेच अटक होईल. नाना, तू अंशीला घेऊन गावी जा. तिथे पुन्हा संगीत देखील लावून दे. मम्मी हाय, दौलू हाय आणि आमचं नशीब आहे. अशा संकटात तुला आणि दौलूला टाकून जाऊ ते होणार नाही. तो खरा शेजार धर्म नाही. त्यानं गुन्हा केला असत तर पोलिसात कळवायलाच पाहिजे. रानू मामा, हरीचा खून कुठं आणि कवा झाला हे अंशीनं सांगितलं का? होय, 4 महिन्यापूर्वी मुंबईत. 4 महिन्यापूर्वी? 4 महिन्यापूर्वी? होय. नाही, काहीतरी घोटाळा आहे.
तू चल कुठे माझ्या गावी आत्ताच्या आत्ता. नारभट नारभट आणि जोडून ना कुठे होतात किती दिवस? मुंबईला गेलो होतो, तिथं कळलं भटाचा हरी गेला. हरी गेला? त्याचा खून झाला. बायको चला काय माझ्या हरीचा खून झाला तेव्हा 4 महिन्यापूर्वी. आता संशय आहे. उगाच अबद्ध बोललो का? 2 महिन्यापूर्वी ते इथे येऊन गेले, माझे दागिने आणि पैसे परत येऊन गेले. काय म्हणता? अहो परवा त्याची मॅड सुद्धा आली, हुशारी पण गोळली आहे त्यानं. कुठून? मुंबईहून. मुंबईहून म्हणजे तो नक्कीच जिवंत आहे. मला त्याचा पत्ता द्या. त्याचा पत्ता माझ्याकडे नाही, तो नेहमी जे पत्ता असतो बेपत्ता. 2 महिन्यापूर्वी खुशाली, दागिने, बेपत्ता. छे नक्कीच चिटफंड. चला. नारभट काहीतरी गोंधळ आहे, रागावू नका. येतो. या पण सरळ बोलायला या, असे भांग पहिल्यासारखे येऊ नका. चला. मी जिवंत असताना शक्य नाही का? गाडवलं का ते? बिलकुल गाडव. नाथस्वामी. कोण चतुराबाई? या बसा. नाथस्वामी, काल रात्री की नाही मला एक स्वप्न पडलं. अरे कसलं? इश्श. त्या स्वप्नात की नाही मी राधा गवळण. अरे वा वा वा, सुंदर सुंदर. आणि तुम्ही की नाही. मी कोण? इश्श. लाजायचं काय ना. कोण? तुम्ही की नाही हरी. हरी? नुसता हरी नाही काही, मग मुकुंद, मोहन, गोपाळ. सॉरी हा, काय झालं ते कळलंच नाही मला. आपल्याला चक्कर आली मगाशी. अशा वेळेला इथं कोणीच नाही. आपला आधार मिळाला म्हणून बरं झालं. माझा आधार आवडला तुम्हाला? हरी, या राधेला आपली म्हणाल का? का नाही म्हणणार, का नाही म्हणणार. पण त्याच्या ती अडचण आहे. हो. कसली? ते जयस्वामी, पण तुमचा तो नाथस्वामी. त्याचं काय? कसं सांगू बाई तुम्हाला, त्याची नजर नाही आवडली मला. काय सांगता राजकुमारी? अहो एवढंच नव्हे, तुमच्याविषयी सुद्धा भंतसर्क बोलत होता. असं? हो ना, सारखे मला सांगत असतात. काय? खबरदार त्या नाथस्वामींशी बोलशील तर. बर. अहो आणखीन काहीतरी बरंच सांगत असतात माझ्याबद्दल. हो ना. काय? अहो बरंच काही. असं? हो. ठीक आहे, त्याला पाहायलाच पाहिजे. मला तुला काही विचारायचं आहे. मलाही तुला काही विचारायचं आहे. गावापासून झाला काय विश्वासघात माझ्या संध्याच्या कोणी करतात. कोणीसाठी माझ्या वाट्याला जाऊ नका, माझ्या वाट्याला जाऊ नका. तू पण माझ्या भाकरी पडू नका. थांब थांबू नकास. तुझ्या भानगडीत आतापर्यंत मी पडल्याला चालूच होतो ना, आता नाही. अरे तुझ्या करता काय करायचं बाकी ठेवलं. किंमत मोजली दातावर मारायला तुझ्याकडे पैकान होता. अरे लखपती झाला तो, माझ्या जीवावर झाला. लखपती झालो त्यात माझं डोसकं काय होतं का नाही. अरे तुझ्या करता काय करायचं बाकी ठेवलं. चांगला जिता होतो, समजा गावभर हिंडत होतो. आता तुझ्या मरणार असा जर बोंबलास ना तर तुझी दाढी उपटून हातात घेऊन बघ. दाढी उपटतोय तू, राहशील का जाग्यावर? जाशील चांगला 12च्या भावात. माझ्या चतुर्बाईच्या प्रेमात बिब्याची झाडं नको. हे तूच माझ्या आणि राणीच्या प्रेमात बिब्याचं पोत उपडं केलं. राणी गेली उडात, चतुरा गेली उडात. म्हणजे चतुरीवर तुझा डोळा नाही, राणीवर तुझा डोळा नाही? अजिबात नाही. पण हे बघ, चतुराबाईवर तुझा डोळा असेल तर काढून टाक मुकाट्यानं, सांगून ठेवता आधी. घोटाळा आहे, काहीतरी घोटाळा आहे. तू चतुरेवर ध्यान ठेव, मी राणीवर ध्यान ठेवतो.
हे लय घरी छान आहे. चल लखपती झालो तर माझं डोसकं काय होतं का नाही? अरे तुझ्याकरता काय काय करायचं बाकी ठेवलं बाय. चांगला जिता होतो, समजा गावभर हिंडत होतो. आता तुझ्याकरता या टेपने सगळं सत्य उघड केलंय. नाथ स्वामी म्हणजेच हरी. बरोबर. मला वाटलंच होतं. हे सारं दौलूला सांगायला हवं. सांग, पण जरा सावध. शत्रूला अगदीच कमजोर समजू नका. मी जरा जाऊन येते. हा राजकुमारी साहेबा, आम्हाला महाराजांना भेटायचं होतं. महाराजांनी स्वतःला कोंडून घेतलंय. महाराज महिन्यातून 3 दिवस समाधी घेतात. बरंच झालं. महाराज समाधी कशी घेतात हे राजकुमारी साहेबांना बघायचं. हो जरूर. पण नंतर भेटूच आपण. आता स्वस्त बसून उपयोगाचं नाही. आपल्या दौलूला त्या दृष्टाने आज रात्री जलसमाधी द्यायचा बेत केलाय. आणि आपलाही काटा काढणार आहे. त्यांचा बेत पुरा होऊ द्यायची नाही मी. आताच्या आता दौलूला जाऊन भेटते. तू सावध राहा. वरडू नका. सगळं सांगते. गप्प बैस. मी राणी नाही, तुझ्या अंशी आहे. तुला मारून टाकायचा बेत होता समुद्रात, आणि माझा पैसा पळवण्याचा बेत होता. तुला एक आनंदाची बातमी सांगते. हरी मेला नाही. नाथ स्वामी म्हणजेच हरी. होय. काहीतरी धोका दिसतोय. तू इथंच थांब. मी बघून येते. माझं ऐक तू. मी बघतो संध्याकाळी. थांब. अंशी थांब. अंशी, अंशी. राजकुमारी साहेबा, काय होणार आहे? राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा. पण जयस्वामी काय भानगड आहे? धोका. आश्रमात चोर शिरले. नाथस्वामी, तुम्ही महाराजांच्यावर लक्ष ठेवा. ठीक आहे. तुम्ही राणी साहेबांच्यावर. राजकुमारी साहेबांना जागा करा. एडीसी पण त्या झोंबळे. जागा करा. राजकुमारी साहेबा, राजकुमारी साहेबा. काय झाले? आपण राजकुमारी साहेबा, काय? आपले निळे डोळे कुठे आहेत? पॉइंटाचा मुद्दा म्हणजे मी राणी नव्ह. अंशी कुठे गेलाय? मी तुझा बाप हिता आहे. अरे जाऊ दे. तू इथं चल. जाग्यावर चल. नाही जाणार. नाही जाणार. अरे हरी, आता हरी हरी नाही. बघ आता दौलो दौलो. आता हरी हरी नाही. जाऊया. दौलो दौलो. जाऊया.
तुमची एकच चूक तुम्हाला भोवली. तुम्ही मला ओळखलं नाही. तुम्ही तर सेक्रेटरी नाही, मी सीआयडी इन्स्पेक्टर चतुरा. साहेब हे समजा घ्या, पण आम्हाला सोडा. लय माल आहे पाहिजे ते. वी हॅव नो ऑब्जेक्शन सर. अहो पण शट घेऊन चला. चला असं काय माझं ऐका इन्स्पेक्टर साहेब. पॉइंटरचा मुद्दा म्हणजे चला घेऊन आला. चला महाराज, तुम्ही चला. हो तुम्ही त्यांच्या साथीदार आहात. चला. नाही नाही, हा निर्दोष आहे. तो निर्दोष आहे का दोषी आहे हे कोर्ट ठरवेल. चला. गेले 3 महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल ऐकण्यास आपण उत्सुक आहात. तरी पण निकालाआधी मला सांगायचं आहे की एका लबाड टोळीनं साऱ्या आश्रमाने धर्माच्या नावाखाली लोकांचा लुबाडलेला पैसा ज्यांचा होता त्यांना परत करावा. तसेच मगन शेठ व त्यांचे 3 साथीदार यांनी आश्रमात दडून ठेवलेला अंदाजे 1.5 कोटी रुपयांचा काळा पैसा व 25 लाखांचे स्मगलिंगचे सोने जप्त करावे. या खटल्यातले आरोपी मगन शेठ मालगुजार, पाटील, शामूअण्णा कालवणकर व कस्तुरीनाथ यांना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा फरमावित आहे. तसेच दुसरे आरोपी जयसिंग हरी यांना प्रत्येकी 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फरमावित आहे. आणि खटल्याच्या दृष्टीने आरोपी क्रमांक 1 दौलती हा या लोकांच्या हाते बावले बनला होता हे आता सिद्ध झाले आहे. आणि शिवाय तो कोर्टाचा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्याच्याकडे सहानुभूतीने पाहण्यात आले आहे. तरीही त्याला सौम्य शिक्षा ही झालीच पाहिजे. कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची मी दौलतीला शिक्षा फरमावित आहे. म्हणजे तुमच्यामुळे शिक्षा भोगायला आणि तुमच्यामुळे आम्हाला 7 वर्षाची शिक्षा भोगायला एका मायाचे म्हणी. चला चला मनाची गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. समाजातील ढोंगी बुवाबाजी विरुद्ध हा आमचा प्रहार आहे. कोणत्याही मृत किंवा जिवंत खऱ्या साधू संतांबद्दल आम्हाला अनादर नाही. उलट अशा वंदनीय थोर महात्म्यांना आमची ही कलाकृती आदरपूर्वक अर्पण.